लोकाभिमुख प्रशासनातून निलंग्याला नवी ओळख देणारे तहसीलदार प्रसाद प्रभाकरराव कुलकर्णी. संवेदनशीलता, तत्परता आणि नव्या उपक्रमांतून लोकाभिमुख प्रशासनाचा आदर्श निर्माण करणारे तहसीलदार प्रसाद कुलकर्णी यांचा एकमत वर्धापन दिन विशेष सन्मान 2026 अंतर्गत सन्मान करताना आम्हाला अत्यंत आनंद होतो आहे. नमस्कार, मी प्रसाद प्रभाकरराव कुलकर्णी सध्या तहसीलदार निलंगा म्हणून लातूर जिल्ह्यामध्ये निलंगा येथे कार्यरत आहे. तहसील कार्यालयात 2024 पासून मी रुजू झाल्यापासून विविध उपक्रमाच्या माध्यमातून जनतेसाठी काम करण्याचा योग आला. त्या कामामध्ये नैसर्गिक आपत्तीमध्ये महत्त्वाचं काम म्हणलं तर नैसर्गिक आपत्तीमध्ये चिचोंडी या गावामध्ये एक 20 ते 30 वानर झाडावरती 2-3 दिवसापासून नदीला पूर आल्यामुळे अडकून पडलेले होते. त्यामध्ये त्या वानरांची सुटका करण्यासाठी एक अग्निशामक दलाचं पथक घेऊन मी स्वतः माझ्यासोबत 2-3 तलाठी घेऊन त्या वानरांना उपासमारीपासून संरक्षण मिळण्यासाठी म्हणून आम्ही त्यांची भोजनाची व्यवस्था, बिस्किट, काही फळं त्यांना देऊन त्यांचा जीव वाचवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्यांची त्या पाण्याच्या पुरातून सुटका करण्यासाठी वन विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने त्यांची सुटका केली. त्याचप्रमाणे तहसील कार्यालयामध्ये माननीय तत्कालीन जिल्हाधिकारी मॅडम यांच्या संकल्पनेतून तहसील कार्यालयामध्ये एक कर्मचाऱ्यांसाठी, अधिकाऱ्यांसाठी उपयुक्त असं वाचनालय, कायद्याच्या पुस्तकं दुर्मिळ असतात. बऱ्याच वेळेस काम करत असताना त्या पुस्तकं हातात नसतात. त्यामुळं तिथल्या तिथंच वाचनालय निर्माण करून एक कर्मचाऱ्यांना, अधिकाऱ्यांना एक पुस्तकांच्या रूपानं ज्ञानरूपी म्हणजे जे काही कायद्याचा कलम असतील, कायदे असतील, विविध कायद्यांचे कलम आणि त्यातून त्यांना ज्या अडचणी येतात त्या दूर करण्यासाठी तिथल्या तिथे एक वाचनालय उपलब्ध असावं या भावनेतून तहसील कार्यालयामध्ये वाचनालय सुरू केलं. त्याचप्रमाणे मागच्या वर्षी नैसर्गिक आपत्तीमध्ये मांजरा व तेरणा या दोन्ही नद्यांना खूप मोठ्या प्रमाणात पूर आलेला होता. त्या पुराच्या कालावधीमध्ये प्रत्येक गावागावामध्ये जाऊन जवळपास 27-28 गावामध्ये मी स्वतः जाऊन लोकांना दिलासा देण्याचं काम केलंय. काही वेळेस माननीय आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर साहेब यांच्या समवेत दौरे करून लोकांना पुराच्या पाण्यापासून संरक्षण करण्याविषयी वेळीच सतर्क केल्यामुळे जीवितहानी निलंगा तालुक्यामध्ये झालेली नाही. त्याचप्रमाणे एक विशेष उपक्रम म्हणलं तर 35 वर्षाखालील काही कुमारिका निलंगा तालुक्यामध्ये होत्या. एक 8 कुमारिकांना संजय गांधी निराधार योजनेमधून लाभ देण्याचं एक 2019च्या शासन निर्णयानुसार देण्याचं काम मागच्या जे 22 जुलै माननीय मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आम्हाला करता आलं. जे काही लातूर जिल्ह्यामध्ये पहिल्यांदाच, बऱ्याच लोकांना याविषयी माहिती नव्हती, लातूर जिल्ह्यात पहिल्यांदा हे लाभ मंजुरीचे पत्र माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या वाढदिवसाच्या दिवशी माननीय आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर साहेबांच्या हस्ते आम्ही ते लाभ मंजुरीचे पत्र त्या निराधार लाभार्थ्यांना देण्यात आलेले आहेत. त्याचप्रमाणे भटक्या विमुक्तांसाठी विशेष शिबिर राबवून त्यांना त्यांच्या गावापर्यंत, घरापर्यंत विविध दाखले देण्याचं कामही जिल्हाधिकारी मॅडमच्या संकल्पनेतून आम्ही त्या गावापर्यंत ते दाखले पोहोचविण्याचं काम केलेलं आहे. त्याचप्रमाणे स्मशानभूमीचे अनेक वर्षापासूनचे काही प्रस्ताव प्रलंबित होते. माननीय जिल्हाधिकारी यांच्या सूचनेनुसार विविध गावामध्ये ज्या ठिकाणी गायरान जमिनी आहे त्या ठिकाणी स्मशानभूमीसाठी जागा उपलब्ध करून देण्याचं कामही या मागील वर्षभराच्या कामामध्ये करण्यात आलेलं आहे. त्याचप्रमाणे लातूर जिल्हा तसा वृक्ष लागवडीच्या बाबतीमध्ये खूप कमी वृक्ष लागवड असल्यामुळं मियावाकी पद्धतीनं वृक्षाची लागवड ITI या ठिकाणी करण्यात आलेली आहे. या कार्याची दखल घेऊन दैनिक एकमतने मला जो पुरस्कार दिला त्याबद्दल मी दैनिक एकमतचे, त्यांच्या सर्व टीमचे व्यक्तिशः आभार व्यक्त करतो. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.